अक्षता क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. माझ्याकडे आज नवीन विषय ऐकायला आला कानावर. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. काय करणार सांगा. इथे दुसरी तिसरी तुम्हाला आईवडिलांचं ऐकत नाही, बरोबर ना? तुमचंही असंच म्हणणं आहे ना? म्हणणं काय, तुमचं मूल दुसरी तिसरी ते आणि ते तुमचं ऐकत नाही. मग शिस्त लावायची कोणी? पालकांनी ना. मला असंच झालं. एक काकू सांगत होते, काय करणार हो, माझं मुलं अगदी ऐकतच नाही आहे. मला कितवीत आहे? दुसरीत. काय सारखं म्हणे मोबाईल घेतं, हे करतं ते करतं, ऐकत नाही, टी व्ही बघतं. आणि डिसिप्लिन आयुष्यात मेंटेन कोणी करायची त्या मुलाच्या? ते पालकांकडे बघून शिकतं. पालक आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त, तेही मोबाईल घ्यायला शिकतं. बरं, पालक कामामध्ये एंगेज असतात. घे मुलाला मोबाईल, मोबाईलशिवाय म्हणे जेवत नाही, टी व्हीला तरच जेवेन, हे हट्ट करतं. आमच्या काळात कसं होतं माहिती आहे का? आईवडील सांगायचे, हो बघू, नंतर देऊ. आमच्या गरजा पूर्ण व्हायच्या. म्हणजे ते आम्हाला शिकवायचे, हे नीडी आहे का ग्रीडी आहे, हे तुमची खरंच गरज आहे का तुमचा हावरेपणा आहे की हे मला असलं पाहिजे, हवं पाहिजे. त्याच्यामुळे हल्लीच्या मुलांना ना हे तुम्ही आईवडील म्हणून शिकवलं पाहिजे. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. सर्व पालकांना हे लागू होतंच असं नाही, कारण काही पालक आहेत ते खरंच कामात व्यस्त असतात. काहींना द्यावं लागतं कधी कधी. काहींची मुलं समजूतदार असतात, नको म्हटलं की नको म्हणतात. पण काही पालक स्वतःच त्यांना बिघडवत आहे. आणि डायरेक्टली होत नाही तर इनडायरेक्टली होते त्यांच्याकडनं. थोडीशी आपण त्याची दखल घेतली पाहिजे आणि मुलांना सुधरवलं पाहिजे. अनेक विषय आपण हाताळूच. हे थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं. ह्याच्यावर विस्तृत आपण चर्चा करूच. भेटूया नंतर. बाय.